मित्रांनो 2025मध्ये सरकारने ग्रामीण विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. पंचायत समिती योजना 2025 या नावाने एक प्रभावशाली योजना सुरू करण्यात आली आहे, जी ग्रामीण भागातील गरजू शेतकरी, महिला, बचत गट, तरुण उद्योग यांना मदत करणार आहे. तर सरकारकडून 75% ते 75% ते 90% अनुदान हे दिले जाणार आहे. मित्रांनो, असेच नवनवीन सरकारच्या योजना आपण आपल्या माध्यमातून या चॅनलवर आणत असतो. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण घेऊन आलो तर पंचायत समितीच्या योजना, त्या योजनेचा अर्ज हा चालू झाला आहे मित्रांनो. तर अर्ज आपण कुठे भरायचा, कसा भरायचा आणि अर्ज भरण्याची शेवटची मुदत काय असणार, तर मित्रांनो व्हिडिओ हा एंडपर्यंत बघायचा मित्रांनो. तर या ठिकाणी बघा, सरकारकडून ज्या योजना राबवल्या जात आहेत तर त्या 75% ते 90% अनुदानापर्यंत या योजना राबवल्या जात आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. तर पुढे पाहूया, पंचायत समिती योजना 2025चे उद्दिष्ट काय असणार आहे मित्रांनो. तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गावामध्ये स्वयंरोजगार संधी निर्माण करणे, शेतीचे संलग्न उद्योगांना चालना देणे, महिलांना सक्षम करणे आणि ग्रामीण भागातील जीवनमान उंचावणे, असं या योजनेचे उद्दिष्ट आहे मित्रांनो. तर याच्या पुढे पाहूया की या योजनेमध्ये आपल्याला काय काय फायदा मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा, 75% ते 90% अनुदान आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. सरकारकडून निवडलेल्या प्रकल्पावर लाभार्थ्याला प्रकल्पाच्या एकूण खर्चावर 75% ते 90% अनुदान दिले जाते. उर्वरित 10 ते 25% रक्कम आपल्याला ही स्वतः भरावी लागते मित्रांनो. तर 10 ते 25% रक्कम लाभार्थ्याला स्वतः भरावी लागते किंवा अर्जाच्या स्वरूपात सुविधासुद्धा उपलब्ध आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, 75 ते 90% अनुदान आपल्याला भेटतं आणि उर्वरित जी रक्कम 10 ते 25% रक्कम येते आपल्याला स्वतः भरावी लागते. त्यानंतर या ठिकाणी बघा, योजनेच्या अंतर्गत येणारे प्रकल्प कोणते होतील. शेतीपूरक व्यवसाय बघा, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन इत्यादी. त्यानंतर घरेलू उद्योग, मसाला निर्मिती, आंबा, लिंबू प्रक्रिया, लोणचं, पापड उद्योग इत्यादी. त्यानंतर रोजगार प्रकल्प बघा, सुतारकाम, वेल्डिंग, मोबाईल रिपेरिंग, शिलाई यंत्र प्रकल्प इत्यादी. त्यानंतर महिला बचत गटासाठी बघा, लोणचं, अगरबत्ती, बेकरी युनिट, सॅनिटरी नॅपकिन उत्पादन इत्यादी. आणि या ठिकाणी खाली बघा मित्रांनो, तरुणांसाठी बघा, तरुणांसाठी माही सेवा केंद्र आहे. त्यानंतर डिजिटल सेवा आहे. नंतर किऑस्क, वाहन भाडे योजना. या ठिकाणी या एवढ्या योजना आपण या ठिकाणी पाहिल्यात मित्रांनो. तर एवढ्या योजनेच्या अंतर्गत आपल्याला फॉर्म हा भरायचा आहे. तर जेवढं तुम्हाला ज्या योजनेची गरज असेल, म्हणजे जो गट तुम्हाला निवडायचा आहे त्या गटावर तुम्हाला फॉर्म हा भरायचा आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी पुढे अजून आपण पाहूया की या योजनेमध्ये गव्हर्नमेंटची पारदर्शकता काय असणार आहे. म्हणजे या योजनेमध्ये सर्व प्रक्रिया पंचायत समितीमार्फत पारदर्शक पद्धतीने राबवली जाते. अर्ज, कागदपत्र पडताळणी आणि मंजुरी ही प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात शक्य आहे. अर्ज करण्यासाठी आपल्याला पात्रता बघायची. तर अर्ज करण्याची जी अट आहे ती अट या ठिकाणी आपल्याला बघायची. तर या ठिकाणी बघा, निकष माहिती, वय जे आहे ते वय आपल्याला 18 वर्ष पाहिजे. त्यानंतर रहिवासी महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामीण भागातील रहिवासी पाहिजे. म्हणजे वय आपल्याला 18 वर्ष लागणार मित्रांनो. 18 वर्षापेक्षा जास्त वय आपल्याला लागणार आहे. त्यानंतर रहिवासी हा जो आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्यानंतर बघा, इतर पात्रता काय असणार आहे. गरजू, बेरोजगार, महिला, युवक, बचत गट, शेतकरी यांना प्राधान्य. कागदपत्र या ठिकाणी बघायचे. आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक, प्रकल्प अहवाल, उत्पन्न प्रमाणपत्र आणि 2 फोटो एवढे कागदपत्र आपल्याला या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो. तर एवढी कागदपत्र तुम्ही जमून ठेवायची. त्यानंतर बघा, अर्जाची प्रक्रिया आपण बघूया. स्थानिक पंचायत समिती कार्यालय संपर्क साधा. त्यानंतर बघा, योग्य प्रकल्प निवडून त्या संबंधित तपशील व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करायचे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे संलग्न करून अर्ज हा सादर करायचे. अर्ज हा 2 पद्धतीने आपण भरू शकतो, ऑनलाईन आणि ऑफलाईन, दोघं पद्धतीने आपल्याला भरता येणार. त्यानंतर या योजनेचे फायदे बघा, ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होईल. त्यानंतर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी भेटेल. त्यानंतर स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळेल. त्यानंतर स्वयंपूर्ण गाव आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न हे साकार होणार आहे मित्रांनो. कारण की या योजनेमुळे आपल्याला जे स्वयंरोजगार हा निर्मित होण्यासाठी फायदा होणार आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत. या योजनेत प्राधान्य गरजू कुटुंबांना पहिले प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर बघा, कोणतीही दलाली अथवा अवैध शुल्क घेणे शासनाने बंदी घातलेली. म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे तुम्हाला पैसे द्यायचे नाही की फॉर्म भरण्यासाठी आणि तुमचा नंबर लागण्यासाठी. त्यानंतर बघा, सर्व लाभार्थी यादी व प्रगती स्थानिक कार्यालयात पाहता येऊ शकते. म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात तुमची यादी पाहू शकता की कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी नंबर लागले. त्यानंतर योजनेच्या अंमलबजावणीची वेळ आणि मुदत बघा. योजना 2025च्या आरंभीच्या लागू करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया वर्षभर सुरू राहते. म्हणजे आता 2025च्या एंडिंगपर्यंत, म्हणजे 1 जानेवारी 2026पर्यंत अर्ज हे सुरू राहतील मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही जेव्हा पडेल तेव्हा अर्ज भरू शकता. पूर्ण वर्षभर ही योजना चालते.
त्या ठिकाणी बघा काही प्रकल्पांसाठी ठराविक कालावधीस अर्ज हा खुला असतो. म्हणजे जे काही ठराविक कालावधी त्यांच्यासाठी अर्ज खुला असतो. त्यानंतर तुमच्या विशेष सूचना बघा, आपल्या गावातील पंचायत समिती कार्यालय किंवा ग्रामसेवकांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. आणि प्रकल्प निवडताना व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा, म्हणजे असा प्रकल्प निवडा की जो तुम्हाला स्वतःहून चालवता येईल. म्हणजे आपल्याला अशी बाब निवडायची म्हणजे आपल्याला त्या गोष्टीवर फॉर्म भरायचे की ज्या गोष्टीत आपल्याला आवड आहे आणि ते गोष्ट आपण करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.